लग्न झाल्यावर काही दिवसांमध्येच नवरा बायकोमध्ये वाद होत असतो आणि त्या वादाचं रूपांतर हे घटस्फोटापर्यंत येत असतं आणि मग त्यानंतर कोर्टात जाताना कळत नाही की किती दिवसामध्ये घटस्फोट घेतला पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. लग्नानंतर किती दिवसांनी किंवा कालावधीनंतर घटस्फोटासाठी तुम्ही अर्ज करू शकता? लग्नाला 10 वर्ष झालीत का, की 20 वर्ष झाली आहे किंवा 30 वर्ष झाली आहे, इतक्या वर्षानंतर देखील तुम्हाला घटस्फोट घेता येतो का? या सर्व गोष्टींचं मी आज उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट पहिले समजून घ्या. भारतीय कायद्यानुसार घटस्फोटासाठी कमाल मर्यादा म्हणजेच टाईम लिमिट निश्चित केलेली नाही. म्हणजेच लग्नाला कितीही वर्ष झालेली असली तरी जर कायदेशीर आपण अस्तित्वात असेल तर पती पत्नी घटस्फोटासाठी अर्ज करू शकता. मात्र एक महत्त्वाचा नियम आहे. लग्नानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोट हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 मधील सेक्शन 14 नुसार सामान्यतः लग्न झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी घटस्फोटाला अर्ज करता येत नाही. परंतु जर अत्यंत क्रूर वागणूक किंवा अत्यंत गंभीर परिस्थिती असेल तर न्यायालयाच्या परवानगीने 1 वर्षाच्या आतही अर्ज करता येऊ शकतो. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायद्यात अशी कोणतीही अट नाही की 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष घटस्फोट मागता येणार नाही. जर वैवाहिक नाते टिकविणे अशक्य झाले असेल तर आणि कायद्यातील कारणे सिद्ध होत असतील तर कोणत्याही कालावधीनंतर अर्ज करता येतो. घटस्फोटाची प्रमुख कारणे कुठली आहेत? हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 मधील सेक्शन 13 अंतर्गत काही प्रमुख कारणे आहेत. त्यात क्रूर वागणूक, धर्मांतर, व्यभिचार, 2 वर्षापेक्षा जास्त काळ परित्याग, मानसिक आजार, संसर्गजन्य गंभीर आजार, लागू होणाऱ्या तरतुदीनुसार संन्यास तसेच 7 वर्ष बेपत्ता असणे याशिवाय इतर वैधानिक कारणे असू शकतात, म्हणजे लागू होऊ शकतात. ह्या कारणांमुळे तुमचा घटस्फोट होऊ शकतो. 20 ते 25 वर्षांनंतर घटस्फोट मिळू शकतो का? होय, मिळू शकतो. जर विवाह टिकणे अशक्य झाले असेल आणि पुरावे उपलब्ध असतील तर अनेक वर्षांनंतरही घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. कायदा लग्नाच्या कालावधीकडे नाही तर घटस्फोटाचे कायदेशीर कारण सिद्ध होते का याकडे पाहत असते. परस्पर संमतीने घटस्फोट. पती पत्नी दोघेही तयार असतील तर परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज हा करता येत असतो. सामान्यतः अशा प्रकरणातही विवाहाला 1 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक असते. 1 ते 1.5 वर्ष आवश्यक असतं. तसेच न्यायालय अर्जातील परिस्थिती आणि कायदेशीर अटींचा विचार करून पुढील प्रक्रियाही करत असते. लोकांमध्ये असलेले गैरसमज. अनेकांना असं वाटतं की 3 महिने झाले की घटस्फोट मिळतो, 6 महिन्यांनी लगेच केस दाखल करता येते, वेगळे राहत असलो म्हणजे आपोआप घटस्फोट होतो. हे सर्व समज चुकीचे आहेत. घटस्फोट हा केवळ वेगळे राहिल्याने होत नाही, तो न्यायालयाच्या आदेशाने आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच होत असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचे टिप्स: कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रकरणातील तथ्ये, लागू होणारा वैयक्तिक विवाह कायदा आणि उपलब्ध पुरावे यानुसारच योग्य निर्णय लागत असतात. या पद्धतीने लग्नानंतर किती दिवसात, किती वर्षात घटस्फोट होतो मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कॉमेंटमध्ये मेसेज करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.